चक्कर 1992ला जेव्हा बाबरीचा ढाचा पडला त्यावेळेला जे महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक गेले त्यामध्ये बाळा नांदगावकर होते आणि तो ढाचा जेव्हा पडला ढाचा पडल्यानंतर त्याचे जो त्या विटा होत्या ही एक वीट त्याला बाळा नांदगावकर घेऊन आले होते. त्याच्याकडे त्याच्या 2 विटा होत्या, एक आहे त्याच्याकडे घरी दुसरी विट आहे आणि तुम्ही कधी वीट बघितली वजन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन काय होतं. का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा, कारण टेंडर्स निघायचे नाही. हातामध्ये मी देतो, मी याचं वजन करून बघा. पण आज जेव्हा आता बाळा नांदगावकरांनी तुम्हाला दिलेली आहे तो एक ऐतिहासिक दिवस होता. आज काय वाटतंय तुम्हाला? आज खरं तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं, ते आज नाही आहेत त्यामुळे ते तुमच्याकडे येत आहेत. काय वाटलं आज तुम्हाला जेव्हा त्यांनी हे दिले तुमच्या हातात वीट दिल्यावर? नाही, हा तर ढाचा पाडल्याचा पुरावा आहे. आता मला राम मंदिर त्या विटांमधलं बांधलं त्यातली पण एक विट आणायची म्हणजे ती उठली असेल की अजून मला असं वाटतं मंदिर अजून बांधायचंय, पूर्ण व्हायचंय. तर एक विट मला असं वाटतं की लवकरच मिळेल. आज बाळासाहेब नाहीये परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय आणि त्यावेळीचं म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केलं होतं की मी वीट देईन आणि ती आज तुमच्याकडे दिलेली आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटतं? खूप आनंद झाला. आनंदात काय म्हटले असते? असं काय म्हणजे डायरेक्ट साहित्यावरती गेलो तो. मात्र निमंत्रण भेटून तुला ते ऐकलेला गेले बेटा इतर काही मुद्द्यांनी